Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, Here we are, your children before. तुझ्या समोर आज आम्ही तुझी मुलं हजर आहोत. Speak to us, Lord. आमच्याशी बोल प्रभू, Nourish us. आम्हाला पोषण दे. Cherish us with your word. तुझ्या शब्दातला आनंद आम्हाला दे. Let your word become life for us. तुझा शब्द आमचं जीवन बनू दे. Let your word become spiritual food for us. तुझा शब्द आमचं आत्मिक भोजन बनू दे. Let your word become strength for us. तुझा शब्द आमची शक्ती बनू दे. Let your word become a revelation for us. तुझा शब्द आमच्यासाठी प्रगटीकरण होऊ दे. That none of us shall be ignorant of the devil's devices. की आमच्यातल्या कुणालाही सैतानी युक्त्यांपासून त्रास होऊ नये आणि सैतानी युक्त्या आम्हाला कळत नाहीयेत असं होऊ नये. Lord, प्रभू, your word gives us knowledge. तुझा शब्द आम्हाला ज्ञान देतो. Your word gives us wisdom. तुझा शब्द आम्हाला शहाणपण देतो. Your word takes us from glory to glory. आणि तुझा शब्दच आम्हाला गौरवातून गौरवाकडे नेतो. So speak to us. तू आज आमच्याशी म्हणूनच बोल. Your children are ready to hear you, Lord. तुझी मुलं तुझं ऐकायला तयार आहेत, कारण तुझ्या शब्दांवर आमचं पुढचं जीवन अवलंबून आहे. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Praise God. We are studying on a topic which is why do bad things happen to good people and why do good things happen to bad people. आपण एक विषय घेतलेला आहे ज्यात आपण असं शिकतोय का मी यावर बोलत आहे, चांगल्या गोष्टी वाईट लोकांच्या जीवनात का होतात आणि वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात का होतात. Amen. Hallelujah. So the first point we were learning was why do good things happen to bad people. पहिला मुद्दा आपण शिकला तो म्हणजे चांगल्या गोष्टी वाईट लोकांच्या जीवनात घडताना आपल्याला का दिसतात. And so we saw many reasons why good things happen to bad people. आणि त्याच्या मागची बरीच कारणं आपण पाहिली की वाईट लोकांच्या जीवनात असं चांगलं चांगलं का होतं. Amen. आमेन. So let us not be dismayed तर कधी आपण निराश व्हायचं नाही when the wicked grow rich and their homes become more splendid than ours. जेव्हा वाईट लोक धनवान होतात आणि वाईट लोकांची घरं आपल्यापेक्षाही जास्त वैभवशाली होतात, तेव्हा आपण नाराज नाही व्हायचं. You know, Asaph had this temptation आसाफाला हा मोह झाला. when he saw that the wicked people were prospering जेव्हा आसाफानी पाहिलं की सगळे वाईट लोक समृद्ध होत आहेत while he was under so much of trouble. आणि आसाफाला स्वतःला तर खूप त्रास होते. And he said in Psalm 73 verse 3, आणि मग तुम्ही उघडा स्तोत्रसंहिता 73:3. I was envious, he says. तो I was म्हणतो, jealous. मला ईर्ष्या वाटायला लागली, मी जळू लागलो. I was envious at the foolish when I saw the prosperity of the wicked. 73:3 स्तोत्रसंहिता. आसाफ म्हणतो, कारण मी दुष्टांची भरभराट झालेली पाहिली, तेव्हा मी गर्विष्ठांचा हेवा करायला लागलो, मला त्यांची ईर्ष्या व्हायला लागली. See that. की हे कसे एवढे समृद्ध होत आहेत जेव्हा हे एवढे वाईट आहेत. I was envious of the boastful when I saw the prosperity of the wicked. मी दुष्टांची भरभराट झालेली पाहिली, तेव्हा मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. There are no pangs in their death, त्यांच्या मरणात काही वेदनाच नाहीत, but their strength is firm. त्यांची शक्ती एकदम दृढ आहे. They are not in trouble as other men, इतर मनुष्यांसारखे ते कष्टात कधी दिसतच नाही nor are they plagued like other men. आणि इतर मनुष्यांप्रमाणे ते कधी पिडलेले पण दिसत नाहीत. आसाफ लिहितोय, Therefore pride serves as their necklace. यामुळे गर्व त्यांना वेढलेला आहे. Violence covers them like a garment. जुलूम वस्त्राप्रमाणे त्यांना झाकतोय. Their eyes bulge with abundance. पुष्टतेने त्यांचे डोळे वर येतात. They have more than heart could wish. हृदय इच्छा करील त्यापेक्षाही जास्त त्यांच्या जवळ आहे. They scoff and speak wickedly concerning oppression. ते थट्टा करतात आणि दुष्टाईने जाच करण्याविषयी बोलतात, See? चढेलपणाने बोलतात. And so he is seeing that these people are really prospering. आणि असा बघत होता की इतके वाईट लोक आहेत आणि तरी दिवसेंदिवस इतके भरभराटीला येत आहेत. See? And he frankly confesses about it and he says, he even tells us how far he fell in his thought. आणि मोकळेपणानं मग आसाफ आपल्याला सगळ्यांना या स्तोत्रातनं सांगून टाकतोय की वाईट लोकांची समृद्धी बघून मला तर त्यांचा हेवा वाटायला लागला, मी त्यांच्यावरती जळू लागलो, मला त्यांची ईर्ष्या वाटायला लागली की असं कसं. In verse 2 he says, my feet were almost gone. आणि दुसऱ्या वचनात तो लिहितो बघा, माझी पावले तर घसरण्याच्या बेतातच होती. See, I was envious at the foolish. म्हणजे आसाफ म्हणतो
त्या मूर्ख लोकांकडे बघून मला हेवा वाटायला लागला आणि मी तर अगदी घसरणारच होतो. And in verse 13 he says, I have cleansed my heart in vain. आणि 13व्या वचनात तो लिहितोय, खचित मी आपले हृदय उगीच स्वच्छ केले की काय. See that? मी एवढा चांगला सरळ नीतिमान व्हायला लागलो, हे सगळं फुक्कड गेलं का काय. हे वाईट लोक एवढे कसे समृद्ध होतात. And washed my hands in innocence. 13व्या वचनात पुढे, निर्दोषतेत आपले हात मी उगीच धुतले का काय. For all day long I have been plagued and chastened every morning. कारण सारा दिवस मी तर पिडलेलाच आहे आणि रोज सकाळी मला शिक्षा होत आहे. तर मला तर आता संशय वाटायला लागलेला आहे, मी करतोय ते बरोबर आहे का काय आहे. You know, some of us grumble like that. आपल्यातले काही लोक अशी तक्रार करतात Why have we go through all this tribulation? की मलाही जीवनात एवढा त्रास का आणि आम्हालाच इतक्या सगळ्यातनं त्रासात का See, जायला we know लागलं? that Asaph was going through an error. आपल्याला माहितीये की असा चुकीतनं जात होता. See, because he was unable to solve the difficulty, that's why he was thinking that God was not on his side. कारण जी त्याला अडचण होती ती अडचण सुटत नव्हती, तो प्रश्न सुटत नव्हता आणि म्हणून होता होता आसाफाला असं वाटायला लागलं की बहुतेक देव माझ्या बरोबर नाहीये, देवानी मला सोडलेलं आहे, सगळा हिशोबच बहुतेक चुकलेला आहे. हे वाईट लोक इतके समृद्ध होत आहेत. Many times, बऱ्याच वेळेला when things don't happen in the time that we want it to happen, असंच होतं आपल्याही जीवनात सुद्धा. जेव्हा काही विशिष्ट गोष्टी आपल्याला विशिष्ट वेळेत हव्या असतात आणि त्या होत नाहीत, we start comparing ourselves with others. मग इतर लोकांबरोबर आपण आपली तुलना करायला लागतो की त्यांना मिळालं आणि माझं असं कसं अजून. See, still the flesh is reigning supreme. आणि तरी आपला देह, आपलं हे शरीर खूप राज्य करतं आपल्यावर. God has his own timing. पण असं नाही, देवाची वेळ असते प्रत्येकाच्या जीवनात. God knows when to give you the best. देवाला माहितीये तुला कधी सगळ्यात चांगलं द्यायचं आणि ते सगळ्यात चांगलं मला कधी द्यायचं हे त्यालाच He माहितीये. says, wait upon the Lord. आणि म्हणून तो काय म्हणतो, प्रभूपायी वाट बघ Be of good courage, आणि तरी धीरानं राहा. and he will strengthen your heart. तो तुझ्या हृदयाला वेळच्या वेळी शक्ती देत जाईल. See, he knows when to give you. देवाला माहितीये ना तुला कधी काय द्यायचं. But when we don't get it in the time we have decided to पण आपलं have, कसं असतं की मी ठरवलेलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये या वयामध्ये या वेळेला मला हे मिळायला पाहिजे आणि ते समजा मिळालं नाही. then we start comparing ourselves with संपलं. others who got it. मग आपण इतर लोकांबरोबर स्वतःची तुलना करायला लागतो आणि म्हणायला लागतो की त्यांना मिळालं, त्यांच्या वयात त्यांच्या वेळेत त्यांना कसं बरोबर सगळं मिळालं आणि माझं कधी मिळणार. And see, when we look at the wicked people prospering, आणि मग दुष्ट लोकांना समृद्ध होताना जेव्हा केव्हा आपण पाहतो, we see them at such close quarters that we cannot have a foresight or have a prophetic image of what is going to happen for them in the latter times. आपण इतकं जवळून निरखून त्यांना बघत असतो की शेवटी भविष्यात त्यांचं काय होणार आहे, पुढे जाऊन या वाईट लोकांचं काय होणार आहे ते आपल्याला लक्षातच येत नाही. आपण फक्त आत्ताचे त्यांचे सगळे आशीर्वाद पाहतो आणि तक्रार करायला लागतो. And so Asaph says, when I went to the sanctuary of God, आणि मग असाप म्हणतो, जेव्हा मात्र मी देवाच्या मंदिरी गेलो, then the mystery was solved. मग मला हे रहस्य उलगडलं. Then हालेलुया. understood I their end. आणि मग मला त्या वाईट पण समृद्ध होणाऱ्या लोकांचा शेवट कळला. See, you have to stand at a vantage point, at a point where you can see the future of the wicked. तर तुम्ही अशा एका बिंदूपर्यंत येऊन पोहोचलं पाहिजे की जिथून तुम्हाला त्या वाईट लोकांचं भविष्य दिसायला हवं. See, when you stand in the sanctuary of God, God takes you higher so you can see the future of the wicked. जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरी येता, मंदिरात देवाच्या आल्यानंतर अर्थातच देवबाप तुम्हाला पुढचं भविष्यातलं दाखवायला सुरुवात करतो. दुष्टांचं काय होणार आहे ते दाखवतो. God gives you an extended view when you enter the sanctuary of God. आणि देवबाप त्याच्या मंदिरात आपण आल्यानंतर आपल्याला एक पुढची नजर देतो की पुढे काय होणार आहे बघ. Because the higher you go, the better perception you have. कारण जितके तुम्ही उंच जाल तितकी तुमची नजर आणि दृष्टिकोन सुधारेल. That's why म्हणून in the church, चर्चमध्ये God keeps you at a higher level where you can see the future. देव तुम्हाला उंच ठिकाणी ठेवतो अशासाठी की तुम्हाला भविष्य दिसावं. See, the prosperity of the wicked people were for a time. दुष्ट लोकांची समृद्धी अर्थातच तात्पुरती होती It was preparing them for the tribulation they were going to face. आणि ती दुष्टांची समृद्धी त्यांना खरं म्हटलं
तर जे महासंकट त्यांच्या आयुष्यावरती येणार आहे त्या महासंकटाची तयारी ती समृद्धी त्यांना करून देत होती. When you come to the temple of God, तर जेव्हा आपण किंवा तुम्ही देवाच्या मंदिरी चर्चमध्ये येता success of the ungodly people is no more a question. त्यावेळेला आपल्याला अभक्तिमान आणि वाईट लोकांचं यश हा एक प्रश्नचिन्ह राहत नाही. Because कारण God reveals to us. देव आपल्याला प्रगट करतो. Amen. Amen. God reveals to us. God is a very intelligent God. He will reveal to you the mysteries that you hold in your heart. देव फार ज्ञानी आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जे काही आपल्याला प्रश्नचिन्ह आहेत काही बाबींविषयीनं काही लोकांविषयीनं ते सगळे प्रश्नचिन्ह देवा चर्चमध्ये आल्यानंतर आपल्याला सोडवून देतो. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. And from that time, त्यावेळेपासून Asaph understood the affliction with the children of God was much better than the prosperity with the wicked. असं मला कळलं की देवाच्या मुलांना जरी त्रास असले तरी तेच आणि त्यांचीच परिस्थिती चांगली. वाईट लोकांकडे जरी समृद्धी आहे आणि भरभराट आहे तरी त्यांच्यापेक्षा आणि त्यांच्या भरभराटीपेक्षा देवाच्या मुलांचे त्रास चांगले. Praise God. Amen. Because Hebrews 11:25 it कारण की- speaks about Moses in that manner. इब्री 11:25 मध्ये मोशेविषयी अशा पद्धतीने लिहिलंय. He said the affliction with the people of God is a better portion to enjoy than the pleasures of sin for a season. इब्री 11:25 तुम्ही काढून माझ्या बरोबर वाचा. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. Praise God. Amen. It is better, he says. It is better. आणि म्हणून तो म्हणतो की देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं मला चांगलं मला ते परवडतं. मला वाईट लोकांच्या समृद्धीत मजा नाही मारायची. Let me tell you, एक सांगतो the trouble the ungodly people have with their wickedity and with their prosperity is much more greater than the trouble a believer has with less property. एक नेहमी लक्षात ठेवा वाईट लोकांना ती सगळी समृद्धी घेऊन जे त्रास त्यांच्या जीवनात आणि संकट त्यांच्या जीवनात येणार आहे ते नेहमीच मोठं असणार. परंतु जी देवाची लोक आहेत देवाची मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये सध्याला जरी त्रास आहेत आणि भरभराट थोडी कमी आहे तरी देवाच्या मुलांचे त्रास नेहमी वाईट लोकांच्या त्रासांना कंपॅरेटिव्हली कमीच असणार आहेत. देवाच्या Yes. मुलांचे त्रास. Let me tell you, एक सांगतो I'll give you an illustration. थोडंसं स्पष्ट करून सांगतो. Supposing समजा here is a person who is working very hard to the bone, एक एक्स माणूस आहे खूप कष्ट करतो working very hard खूप मेहनत करतो and brings home 10,000 rupees. आणि कष्ट करून 10,000 रुपये घरी आणतो. And here am I. तर हा एक्स झाला. मम्मी आहे I don't work. मी काम नाही करत आहे I still bring 10,000 rupees home. तरी मीही घरी 10,000 रुपये आणतो. Now supposing समजा both of us lose 10,000 rupees. आमचे दोघांचे 10,000 रुपये गेले. एक्सचे पण गेले माझे गेले. His money 10,000 also is lost. He worked for the whole month. I didn't work for the whole month. I had gained 10,000 rupees. I also lost that money. एक्सनी महिनाभर मेहनत केलेली होती आणि ते 10,000 रुपये महिन्याला कमवलेले होते ते त्याचेही मेहनतीचे गेले आणि मी महिनाभर काही कष्ट केले नव्हते पण मलाही 10,000 मिळालेले होते ते माझेही गेले. Now, आता who has more pain of losing the money, that person or me? तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते जे 10,000 रुपये गमावलेले आहेत एक्सनी आणि मी आमच्या दोघांमध्ये जास्त चिमटा कुणाला बसेल त्याला का मला That person will त्याला pay. एक्सला. Because कारण he worked very hard for it. त्यांनी कष्ट खूप केले होते ते कमवायला. But while I didn't work, मी तेवढे कष्ट ते काम केलं नव्हतं. in the spiritual way, आध्यात्मिक रीतीत the world works without God. जग देवाशिवाय मेहनत करते. They work very hard. खूप मेहनत From करतात dawn जगातले. to dusk, they work hard to get that 10,000 rupees. जगातली लोक दुनियेतली लोक इतकी मेहनत कर शिस्तबद्ध डिसिप्लिन्ड मेहनत जगातली लोक आपली नोकरी धंदा करण्यामागे करून 10,000-20,000 वॉट एव्हर महिन्याला And we, कमवतात. आणि as believers, आपण बिलीवर we also labor, आपणही कष्ट करतो but we live more on the grace of God. पण आपण जास्त देवाच्या कृपेवरती अवलंबून असतो. Are you understanding? समजतं का? We live more on the grace of God and mercy of God. आपण जास्त देवाच्या कृपेवर आणि दयेवर अवलंबून असतो. Now, if the world working to the bone आता दुनिया आणि दुनियेतले लोक
इतके कष्ट करतायत they don't get for what they labor. आणि ते जे काही कष्ट करतायत तेवढं तर त्यांना मिळतही नाहीये. Very hard. They have to cheat. If they have to cheat, they will do it. They will do anything to get that money. But still, they are not paid fairly in the world. आणि तेवढा पैसा कमवायला ते मग शेवटी काहीही करायला तयार असतात. कुणाशी खोटंही बोलतील, कुणाला फसवतील, काहीही करतील. पण तरी त्यांना समाधान नसतं, कारण की त्यांना जेवढं मिळायला हवं तेवढं मिळत नाही असं वाटतं. Now, for us, आपलं we work for 8 hours, आपणही 8 तास काम करतो, but we live more on grace and mercy. पण आपण देवाच्या दयेवर आणि कृपेवर जास्त Just जगतो. imagine we are working very faithfully, and a faithful man in the worldly terms will not get his due blessing. आणि कल्पना करा, आपण सुद्धा विश्वासूपणे काम करत आहोत आणि दुनियेतला माणूसही विश्वासूपणे त्याची मेहनत करत आहे, पण विश्वासू माणसाच्या मेहनतीची परतफेड दुनियेत मिळत नाही. No, he will not get it. त्याला नाही मिळत त्याची परतफेड. So how are we surviving? मग आता दुनियेतल्या लोकांचं असं आहे, तर आपण कसे जगतोय? See, we are not surviving. आपण जगतच We नाहीये. are living abundant lives. आपण तर भरपूर जीवनात आहे. Why? Because of the grace of God. लक्षात आलं का मी काय म्हणते? आपण नुसतं जगायला जगत नाहीये, आपली एंट्री तर भरपूर जीवनात झालेली आहे. कशामुळे? देवाच्या Now कृपेमुळे. listen, people. ऐका, So when a believer loses something, तर समजा एखाद्या बिलीवरचं काहीतरी नुकसान झालं, he does not feel much pain. त्याला फारसं वाईट आणि चिमटा बसत नाही. Why? का? फुकट मिळालेले त्रास थोडी होता आपल्याला. मोफत मिळाला. Are you understanding? See, but those people, पण ते if they lose something, त्या दुनियेतल्या लोकांचं जर काही नुकसान झालं ना, they have a heart attack. तर त्यांना हार्ट अटॅकच येतो. But for us, आपल्याला what do we say? आपण काय म्हणतो? जे काय मिळालं देवानेच दिलेलं आहे, ते पण त्याच्या कृपेने आणि दयानेच मिळालेलं आहे. प्रभू महान. ते गेलं तर गेलं, आमेन. प्रभू परत देणार. धन्यवाद. So you don't have sorrow. तर आपल्याला दुःख असं वाटत नाही. Yes, you have little pain. थोडस इकडे तिकडे वाटतं, Obviously, anybody will have. अर्थातच कुणालाही वाटेल But आपण you will एवढं- not go and commit suicide. पण त्यापायी तुम्ही जाऊन काय आत्महत्या वगैरे करणार नाही. You say, okay, गेलं तर गेलं. तुम्ही झालं. काय म्हणाल? ठीक आहे बाबा, गया गया आता जा. फुकटच मिळालं होतं थोडं. We are living on that grace. ती जी कृपा आहे ना, त्या कृपेवर आपण जगतोय. Are you understanding? समजतं का? That's why म्हणून even if you lose your promotion, you are not in much pain. While an unbeliever, when he loses his promotion, he is shattered completely. तुमची बढती जरी गेली ना, तरी तुम्हाला तेवढं दुःख वाटत नाही आणि हार्ट अटॅक येत नाही. पण एखाद्या अविश्वासू माणसाची बढती गेली तर तो तर आयुष्यातूनच उडला. Are you understanding? समजतं का? That's why म्हणून. little things we lose respect here, we lose honor there, we don't get money here, somebody had cheated there, somebody did this, yet we are not so much in pain. हे थोडं थोडं सगळं आपल्याही जीवनात चाललेलं असतं, की कोणीतरी आपला थोडा अपमान केला, कोणीतरी पाहिजे तसा मान दिला नाही, पाहिजे तशी इज्जत दिली नाही, पाहिजे तसं बोलला नाही, थोडं नुकसान झालं. हे आपल्याही जीवनामध्ये होत राहतं, परंतु आपल्याला त्याचं तेवढं वाईट वाटत नाही. Because कारण the world labored very hard to get to that place. दुनियेला का एवढं वाईट वाटतं? कारण की दुनिया आणि दुनियेतले लोक त्या पदापर्यंत पोचायला अक्षरशः इतका घाम गाळतात की ज्याला सुमार I'm नाही. not saying we don't labor, मी असं म्हणत नाहीये की बिलीवर लोक मेहनत करत नाही, but compared to them, we don't sacrifice our family, our children, our life, and everything else to get that what we are पण trying to get. दुनियेतल्या लोकांच्या तुलनेमध्ये आपण बिलीवर लोक एवढा त्याग पैसे कमवण्यामागे वगैरे करत नाही की जिथे दुनियेतले लोक घराला, परिवाराला, मुलांना सगळ्यांनाच त्यागतात वेळ आली तर. We will just shut down our shutters and come to church on Sunday. Forget आपण- the business. आग लागू द्या. आपण काय Say म्हणतो? bye. रविवार 10:30 चर्चला जायचं नाही, दुकान बंद करायला लागेल. मग कर, शटर डाऊन. 12 से 2 दुकान बंद. Praise God. हालेलुया. And that's why म्हणून when we lose something, आपलं जेव्हा काही नुकसान होतं, what we say, आपण काय म्हणतो? जाऊ दे ना, त्याच्याऐवजी आपल्याला संडेला चर्चला गेलो ना आपण. त्याने But that fellow says, I didn't sit with my family, I didn't enjoy with my family, I didn't put down my shutter down on Sundays also. पण दुनियेतला I worked माणूस- very hard and these robbers took away all my money. पण दुनियेतला माणूस काय म्हणतो? मी एवढी मेहनत केली, एवढा घाम गाळला, इतके कष्ट केले, इतका त्याग केला, बायकोला वेळ दिली नाही, पोरांना वेळ दिली नाही, आणि तरी माझं हे सगळं निघून गेलं. See, some people have cheated me also. काही लोकांनी मलाही फसवलंय. Yes, some money is stuck up here and there, माझाही आपलाही पैसा इकडे तिकडे थोडा अडकलाय. but no pain for me. ठीक आहे. You know why? का माहितीये? I just say, Lord, you मी gave it.
मी एकच म्हणतो, दे बाप्पा, तू दिलं होतं. If I had worked 20 years also, I wouldn't have got that much money. मी 20 वर्ष जरी मेहनत केली असती तरी तेवढा पैसा मला कमवता आला नसता. So it is your grace. तुझी कृपा आहे. So by your grace, again you can give me. तुझ्या कृपेने तू परत मला देऊ शकतो. And those people who don't give me back, they are in a very awful trouble. आणि जी लोक हा माझा पैसा मला परत लवकर लवकर देत नाहीत, त्यांची परिस्थिती इतकी अवघड होऊन बसते ना, That I pity them. I feel as though I have to give them now a little bit more for their medicine. की शेवटी मला त्यांची दया यायला लागते आणि मला असं वाटायला लागतं की आता मीच त्यांना औषधासाठी पैसे द्यायला हवेत. I'm म्हणजे telling you the लक्षात आलं truth. ना, सत्य सांगतोय मी, लक्षात आलं ना, औषधासाठी पैसे द्यायला And हवेत. then where is the question of me having any sorrow or trouble in my heart? मग आता माझ्या हृदयामध्ये माझं हे अडकलंय, माझं हे गेलं, मग कुठं काय मला दुःख झालंय का, मला वेदना झाल्यात का, मॅसिव्ह हार्ट अटॅक आलाय का, काही नाही. Our believers, in fact, Jesus said आपले बिलीवर तर उलट पक्षी येशू in म्हटलं. Matthew 19:29, मत्तय 19:29, everyone that forsaketh his house. जो प्रत्येक Say जण that. आपलं घर सोडे. See, he is forsaking, he is ready to forsake his house. म्हणजे तो घर सोडायलाही तयार आहे, जो प्रभू मागे चालतोय. Forsake in Greek means leave ग्रीक भाषेमध्ये सोड म्हणजे लिटरली सोड, सोडायला तयार, or yield it up किंवा ते शरण देऊन टाक, or दे set दे. it aside बाजूला ठेवते, सोडून दे, or suffer the loss. किंवा नुकसान सहन कर. That is the meaning of forsake in Greek. हा अर्थ आहे फॉरसेकन या शब्दाचा ग्रीक भाषेत. See, everybody who is ready, I mean, the Christians are ready. If a Christian loses a house yet he doesn't have pain, you can imagine he is really living by grace. एखाद्या ख्रिश्चन माणसाचं समजा घर गेलं आणि तरी त्याला तेवढं दुःख वाटत नाहीये, आता तो कृपेवरच जगत आहे म्हणायचं ना. Amen. Why? You just see an worldly man, if he loses his house, he loses his soul. दुनियेतले लोक बघा ना, त्यांचं घर वगैरे गेलं तर त्यांचा तसं जीवच गेला. Praise God. कि घर गया अभी मैं क्या करूं. बिलीवर बोलता क्या करूं, क्या चल झाड़ के नीचे रहेंगे. हालेलुया. Because कारण Paul rightly said पॉल बरोबर बोलला. in 1 Corinthians 14:7, 1 करीन 14:7 what did he say? काय म्हटला? What do you have that you did not Ah. receive? तुझ्याकडे असं आहे तरी काय की जे तुला मिळालेलं नाहीये. And if you have received, why do you boast? आणि जर तुला ते मिळालंय कुणाकडून तरी, तर मग कशाला गर्व बाळगतो. Praise God. हालेलुया. That's why म्हणून I don't allow anything to touch my heart. मी कधीही कुठल्याही गोष्टीला माझ्या हृदयाला स्पर्श करू देत नाही. Amen. आमेन. So many of you, because you have come to Christ, you have lost your worldly friends. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांचे जगिक मित्र गेले का, कारण की तुम्ही येशूकडे आलात. See? Because you came to Christ. तर तुमचे मित्र तुम्ही गमावून बसला. My brother-in-law Milan says, I lost all my old friends. माझा जो भाऊ आहे ना, मिलन ब्रदर, ते म्हणतात की माझे सगळे जुने मित्र आता गेले. But he's not sorrowful. पण ते काय दुःखी असे नाही Oh, I lost all my friends. की सब जुने दोस्त गए रे. No, नाही नाही, let them go. जाऊ दे ना. But for an unbeliever, पण अविश्वासू माणसाला losing friendship is losing a part of their life. एखादा मित्र किंवा मैत्रीण गेली सोडून, तर त्याला तर असं वाटतं की बापरे, जीवनाचा अर्धा भागच गेला. How many are understanding people? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो. That's why you may lose promotion here, lose promotion there, you may lose favor from somebody else, but you don't need to worry at all because आणि म्हणून you तुमचं have कधी received it by grace. आणि म्हणून तुमचं कधी प्रमोशन थोडंसं गेलं, काहीतरी थोडंसं नुकसान झालं, काहीतरी थोडं नाही मिळालं, तुम्ही काळजी करू नका, कारण की आपल्याला टू बिगिन विथ सगळं मिळालेलंच कृपेनी आहे. Praise God. Amen. And when you know that you have received it by grace, you are not feeling too bad about it. आणि तुम्हाला जेव्हा माहिती असतं की मला हे सगळं देवाच्या कृपेनी मिळालेलं आहे, तर मग देव न करो ते समजा गेलं तर आपल्याला तेवढं वाईट वाटत नाही जेवढं दुनियेतल्या लोकांना वाटतं. And this truth, you get it in the church. आणि हे जे सत्य आहे, हे जे मी बोलतोय, हे जे सत्य आहे, हे फक्त चर्च मध्येच ऐकायला मिळतं. And Bible says in Revelation 4, आणि बायबल म्हणतं प्रगटी 4, you know, John was taken up to heaven. योहानाला स्वर्गात नेण्यात आलं. And from there, तिथून the Lord says, come up thither or come up here. प्रभू म्हटला इथे ये And I will show you what things are going to happen hereafter. आणि मी तुला दाखवीन की याच्या पुढे काय काय गोष्टी होणार आहेत. Praise God. God always takes you higher. देव नेहमी
तुम्हाला उंच उंच नेतो. In the church, you're always taken up higher. चर्च मध्ये आल्यानंतर तुमची नेहमी बढतीच होते. That is the revelation. हे प्रगटीकरण आहे. What is revelation? It is foretelling and telling about the future. प्रगटीकरण म्हणजे काय? भविष्याविषयी सांगणं, पुढे काय होणार आहे हे सांगणं. Praise God. देवाला धन्यवाद. God is revealing to you what will happen to the wicked and what will happen to you. देव तुम्हाला प्रगट करत आहे. दुष्टांचं काय होणार आहे आणि तुमचं शेवटी पुढे जाऊन काय होणार आहे. Praise God. Hallelujah. So let us not be dismayed with the wicked when they grow rich. आणि म्हणूनच जेव्हा दुष्ट आणि वाईट लोक श्रीमंत 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 होत जातात तेव्हा आपण असं नाराज नाही व्हायचं. All their wealth and all their house shall not follow them in the grave. त्यांचं सगळं धन, त्यांची श्रीमंती, त्यांची घरदारं कबरेत थोडी त्यांच्या बरोबर जाणार आहेत. In this life, maybe they will consider themselves very fortunate. आणि या आयुष्यामध्ये कदाचित ते स्वतःला आम्ही सुदैवी आहे असं म्हणतील. They may also be applauded because of their success. आणि त्यांची स्तुती आणि त्यांचं कौतुक सुद्धा, त्यांना जे यश मिळालंय, त्यांना धन मिळालंय, त्यामुळे त्यांचं कौतुक सुद्धा कदाचित होईल. But the days are passing. पण दिवस निघून जातात. No day is transient or no day is just stopping. दिवस निघून जातात म्हणजे काय? दिवस पुढे पुढे जातात, रिवाइंड होत नाही. They will never see the light of the day. त्यांना दिवसाचा प्रकाश दिसणार नाही. Amen. आमेन. The last light they can see is here on this earth. शेवटचा प्रकाश त्यांना जो पाहायला मिळणार आहे तो इथंच शेवटचा श्वास सोडताना जे पाहतील तोच. After that, they cannot see the light of the day. त्याच्यानंतर त्यांना दिवसाचा प्रकाश दिसणार So नाही. let us not be very impressed with the shiny gold आणि म्हणून जे चकाकतं सोनं आहे ते बघून असे वेडे पिशे होऊ नका. or nor any fortune or fame. किंवा कुठलीही प्रसिद्धी आणि मला तर खूपच प्रकाश झोतात राहायचं आहे, मला प्रसिद्ध व्हायचं आहे, हे वेड पण डोक्यात घुसवू नका. And all the names that the worldly people hold. आणि दुनियेतल्या लोकांना जी सगळी नाव प्रसिद्धी मिळालेली आहे, आता मला पण तसंच करायचं आहे, मी खरूनच राहणार आहे, See, ते I know- तसं सगळं डोक्यात नको. I know of some traditional Christians who say, I will make my life. मला काही पारंपरिक ख्रिस्ती म्हणजे काय नामधारी ख्रिश्चन लोक माहिती आहेत जे बोलताना बोलतात, नाही मी करूनच दाखवीन. Yes, they have come and told me, Pastor, मला येऊन बोललेले आहेत, I will do it. मी करणार पास्टर मी. And I see them never come to church because they are doing it. आणि मी बघतच राहतो की हे चर्चला कधीच येत नाहीत का? तो करणार आहेत, doing करतायत it. करतायत बाहेर करतायत म्हणून And they're church working to the bone. आणि इतकी मेहनत करतायत, And they इतकी want to मेहनत. show it to every they can make it. सगळ्यांना त्यांना दाखवायचं आहे, बघ मी बोलत And they आहे never make it. आणि तो कधीच त्यांना ते करायला आता जमणार नाही. Because they'll never make it with God. कारण देवाबरोबर ते कधी बसत नाहीत, बोलत नाहीत, देवाशी काही सहवास नाही, नातं नाही, त्यामुळे दुनियेतल्या गोष्टी पण पदरी पडत नाही. And when the worldly people say that we have arrived, आणि दुनियेतली लोक जेव्हा त्यांना म्हणतात की आम्ही कमवलं, आमचं झालं, and then the folks are all praising them, then they are like Herod, who was arrayed with that royal robe, immediately was struck dead. आणि मग त्या हेरोदासारखी त्यांची गत होते की जो अगदी थाटामाटानं शाही जगा घालून बसलेला होता पण एका क्षणामध्ये मरण पावला. While he was being praised, he died. म्हणजे त्याचं कौतुक होत होतं, हेरोदाची स्तुती होत होती, उदो उदो हेरोद हेरोद हेरोद, ते होत असतानाच हेरोद मेला एका क्षणात. One moment he was असं standing, एक क्षण उभा आहे, next moment he was fallen. पुढच्या क्षणाला पडला. And moreover, I told you the wicked are blessed just because of you. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं ना की वाईट लोक तुमच्यामुळे आशीर्वादित झालेले आहेत. Because of you, they are blessed. वाईट लोक तुमच्यामुळे माझ्यामुळे आशीर्वादित झालेले आहेत. Otherwise, they wouldn't be blessed. नाही तर वाईट लोकांना एवढे आशीर्वाद मिळणार नाही. Amen. आमेन. Paul himself said a unbeliever husband is sanctified because of the believing wife. पॉल स्वतः बोलला ना पत्रांमध्ये, विश्वासू बायकोमुळे अविश्वासू नवरा शुद्ध होतो. See, they are blessed because they म्हणजे- come under the covering. ते आवरणाखाली येतात. मग आता ही विश्वासू आहे म्हणून हिच्यामुळे त्यालाही आशीर्वाद. And Paul said that because people, some of them who were believers, who were thinking, now since I have become a believer, should I stay with an unbeliever? आणि पॉलनी हे का सविस्तर सांगितलं, कारण पॉलच्या लक्षात आलं काही जे विश्वासू लोक होते त्यांच्यामध्ये ही चर्चा सुरू झालेली होती की आता तर आपण विश्वासू झालेले आहोत, मग आपण करायचं काय? आपला साथीदार समजा अविश्वासू आहे तर त्याचं काय करायचं? See, how can a believer stay with an unbeliever? आणि अविश्वासू
आणि विश्वासू एकत्र कसं राहायचं? How can light and darkness dwell together? प्रकाश आणि अंधारानं एकत्र कसं राहायचं? How can idol and the living God stay together? मूर्ती आणि जिवंत देव एकत्र राहणार कसे? So they had this big question and they wrote it to Paul. आणि त्यांना हा मोठा प्रश्न पडला आणि त्यांनी पॉलला हा प्रश्न लिहिला. Paul said, no, you stay together. तर पॉल त्यांना म्हटला की नाही नाही, तुम्ही तुमच्या नवरा बायकोंबरोबर राहा. Whatever they are doing it will not affect you. ते जे काही करतायत त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. Why? का? Because you are a believer. तुम्ही विश्वासू आहात. You see, आमेन. if Dagon and the Ark of the Covenant are put together, Dagon will collapse one day. कराराचा कोश आणि द्यागोन एकत्र ठेवले तर द्यागोनच एके दिवशी पडणार आहे. It's going to break and only stump is going to remain. एके दिवशी द्यागोनच पडणार आहे. हालेलुया. Praise God. Hallelujah. And God will see that the unbeliever will be inclined to your faith. आणि देव हे बघेल की ते जे कोणी अविश्वासू आहेत ते तुमच्या विश्वासाकडे हळूहळू झुकणार. And don't worry, it will not affect your children as well. आणि तुमच्या मुलाबाळांवर सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही. Because Paul said, कारण पॉल म्हणाला your children will become clean because of you. तुमच्यामुळे तुझ्यामुळे, कारण तू विश्वासू आहेस, येशूवर विश्वास ठेवतो ना, तर तुझ्यामुळे तुझी मुलं बाळ शुद्ध होणार. Praise the Amen. Lord. Yes, Hallelujah. you will have little bit, थोडंसं strife and all will be there, but you will not lose your blessings. थोडीशी चढावड होईल पण आशीर्वाद जाणार नाही. The unbelieving spouse is blessed because of the believing spouse. अविश्वासू नवरा किंवा बायको विश्वासू बायकोमुळे किंवा नवऱ्यामुळे आशीर्वादित झालेले आहेत. See, unbeliever, if he moves out, he'll be cursed. अविश्वासू जर बाहेर पडला एकटा तर तो शापित होईल. He'll be cursed. तो शापित होईल. What did the angel of the Lord tell Hagar? देवाचा दूत हगारेला काय म्हटला? Don't come out of the covering of Sarah, साराच्या आवरणेतनं बाहेर नको पडू. because Hagar was a Gentile lady. हा हगार परराष्ट्रीय होती. Don't come out of the covering of Sarah. तर देवदूतांनी तिला सांगितलं, सारा तुझी दणीन तिच्या आवरणाखालून निघू नको. No, but she has mistreated me. नाही नाही, पण तिने माझ्याशी गैरवर्तणूक And केलेली that's आहे why I had to run out of the house. आणि म्हणून मला अक्षरशः घर सोडून पळायला लागलंय. What did the angel say? तर देवदूत काय बोलला तिला? Though you are mistreated, be submissive to her. जरी तुझ्याशी गैरवर्तणूक झालेली आहे तरी सुद्धा हगारे सारेच्या पासनं लांब जाऊ नको, तिच्या आवरणाखाली राहा. Only there lies your blessing. कारण तिथेच तुझे आशीर्वाद आहेत. Only there Ishmael shall be blessed. तिथेच इश्माईल आशीर्वादित होईल. Praise God. हालेलुया. See how much of a blessing you are as a believer. म्हणजे तुम्ही आणि मी बिलीवर या नात्याने स्वतःसाठी इतरांसाठी किती आशीर्वाद आहोत याची कल्पना करा. Praise God. Hallelujah. Wherever we go, we carry blessings with us. जिथे कुठे आपण जातो आपण आशीर्वाद घेऊनच जातो. You are the light of the world. तुम्ही या जगाचा प्रकाश आहात. You are the salt of the earth. तुम्ही या पृथ्वीचं मीठ आहात. Amen. आमेन. The world may prosper, but it will only be a temporary जगही prosperity. समृद्ध होईल, जगातले लोक पण समृद्ध होतील, पण तात्पुरतं. Amen. The Hallelujah. world may have talent, you may have talent, but you are being carried forth in your talent by the grace of God. जगातल्या लोकांकडे सुद्धा कला असतील, प्रतिभा असतील आणि तुमच्याकडे सुद्धा कला आणि प्रतिभा आहेत, पण फरक हा आहे की तुमच्या कला आणि प्रतिभा देव चालवेल. Laban said, लाबान बोलला, because of you, Jacob, I am blessed. काय बोलला लाबान याकोबाला की याकोबा तुझ्यामुळे मी आशीर्वादित झालोय. Because of you, I am blessed. याकोबा तुझ्यामुळे मी आशीर्वादित झालो राजा. Somebody else pays the price for somebody else's enjoyment. कारण की कुणाच्या तरी मजेसाठी, कुणाच्या तरी आनंदोत्सवासाठी कुणीतरी दुसऱ्यानी किंमत मोजलेली असते. See, Potiphar was blessed because of Joseph. उदाहरणार्थ पोटिफराला योसेफामुळे आशीर्वाद मिळाले. See, he was made an overseer in the house, but because of him, blessings flowed in Potiphar's house. आणि पोटिफरानं योसेफाला आपल्या संपूर्ण घरावरती, आपल्या संपूर्ण सगळ्या धंद्यावरती, कामावरती अधिकारी म्हणून ठेवला. You may be a young student going to school, but because you are a believer, you have brought blessings in your family. आणि पोटिफर योसेफामुळे आशीर्वादित झाला. तसं तुम्ही सुद्धा कदाचित अगदी तरुण असाल, वयात येणारे तरुण जवान असाल, प्रभूकडे आलेले, पण तुम्ही तुमच्या परिवारासाठी आशीर्वाद आहात. Yes, you may be very small. Your parents may be engineers and doctors and all sort of things. तुम्ही कदाचित खूप लहान असाल आणि तुमचे आई वडील इंजिनियर, डॉक्टर वगैरे वगैरे असतील, See, but still, तरीही they are blessed because of you. तू लहान आहेस पण तू प्रभूकडे वळलास म्हणून तुझ्यामुळे तुझे ते मोठे मोठे आई वडील आशीर्वादित होणार. How many are understanding people? किती लोकांना समज. Because of us, the worldly people are blessed. आपल्यामुळे जगिक लोक आशीर्वादित And आहेत. upon the same principles, आणि याच तत्वावर Moses pleaded before God. मोशेनी देवाला विनंती केली. In Deuteronomy 9:27, अनुवाद 9:27. remember thy servants Abraham, Isaac, and Jacob look not unto the stubbornness of this people, nor to their wickedness, nor to their sin. अनुवाद 9:27 मध्ये याच तत्वांवर आधारित मोशेनं देवाला विनंती केली आणि म्हणाला,
तुझे सेवक अब्राहम इसाहाक व याकोब यांची आठवण कर. या लोकांच्या कठोरपणाकडे व त्यांच्या दुष्टाईकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष नको लावू दे See, बाप्पा. he is pleading their case on the basis of the goodness in Abraham, Isaac and Jacob. म्हणजे मोशे, अब्राहम, इसाक आणि याकोब हे तुझे सेवक चांगले होते, फार चांगले होते, त्यावर आधारित दे बाप्पा. यांना तू आशीर्वाद देऊन टाक. त्यांचं पाप, त्यांच्या पापाकडे तू लक्ष नको You देऊ. can pray like that. तुम्ही पण अशी प्रार्थना करू Oh शकता. God, I'm going to Vineyard Workers Church. दे बाप्पा, मी विन्याड वकत चर्चला जात आहे. I'm faithful there. मी चर्च मध्ये विश्वासू My आहे. children are not, or my spouse is not. माझी मुलं म्हणा किंवा माझा नवरा, बायको का आई वडील येत नाही. Look at the faithfulness of that church. Look at the faithfulness of that pastor and bless me accordingly. तर दे बाप्पा, ते चर्च, त्या चर्चचे आमचे ते पास्टर, त्यांचा विश्वासूपणा तू पहा, त्या अनुरूप तुम्हाला आशीर्वाद दे. See, and God will bless you देव तुम्हाला आशीर्वाद देईल, because you have a good heart. कारण तुमचं हृदय चांगलं आहे. You're mixing with the right people. तुम्ही योग्य लोकांमध्ये बसताय, You're going to the right church. योग्य चर्चला तुम्ही जाताय. You can plead your case on the basis of a righteous person whom you नीतिमान. are attached to. ज्या नीतिमान माणसाशी तुम्ही संबंधित आहात, त्या नीतिमान माणसावर आधारित तुम्ही देवाला आपली स्वतःची विनंती करू शकता. See, Moses is saying, मोशे म्हणतो, I know my people are sinners Moshe and they are म्हटलं not worthy to receive any blessing from you. मोशे म्हटला ना देवाला की देवाप्पा मला माहिती आहे हे सगळे जे माझे लोक आहेत ते तुझ्याकडनं आशीर्वाद मिळवायचे अजिबात लायकीचे नाहीत. But we are attached to Abraham, Isaac and Jacob, पण आम्ही अब्राहम, इसाक आणि याकोबाला जडलेले आहोत ना. and they are your servants. आणि अब्राहम, इसाक, याकोब तुझे सेवक होते ना. On their goodness you bless us तर and forgive त्यांचा us. जो चांगुलपणा आहे त्यावर आधारित देवाप्पा आम्हाला क्षमा कर. Praise God. Hallelujah. Even when Jerusalem was besieged, यरुशलेमेची जेव्हा नासधूस झाली, in 2 Kings 19:34, 2 राजे 19:34, God said, देव बोलला, For I will defend this city to save it for my own sake and for my servant David's sake. 2 राजे 19:34, 34. हालेलुया. कारण मी आपल्यासाठी व आपला सेवक दावीद याच्यासाठी हे नगर वाचवावे म्हणून त्याचे रक्षण करीन. See, we are in a sense responsible for others' life. म्हणजे काय की इतर लोकांच्या जीवनासाठी सुद्धा काही प्रमाणात आपण जबाबदार आहोत. See, we are responsible for ourselves, but we are also responsible for somebody else. जसं आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार आहोत ना, तसं आपण इतर काही लोकांच्या जीवनासाठी सुद्धा जबाबदार आहोत. See, we can injure or benefit somebody else because of our own selves. आपल्या स्वतःमुळे आपण एखाद्याला इजा करू शकतो किंवा एखाद्याचं भलं करू शकतो. See, connection either gives you benefit or it can injure somebody. एखाद्याशी आपला जो संपर्क आहे त्या संपर्काने एक तर त्याला नुकसान पदरी पडेल, नाहीतर त्याला फायदा पदरी पडेल. Amen? Amen. One sinner can destroy much good. एक पापी बऱ्याच गोष्टींचा नाश करू शकतो. Amen? Amen. While one good person can be a blessing, a source of blessing to many. तसं एक चांगला माणूस अनेकांच्या आशीर्वादांचं कारण होऊ शकतो. Yes, Romans Amen. 5:12 says through one man's disobedience, sin came upon everyone. रोमी 5:12 एका माणसाने आज्ञाभंग केल्यामुळे सगळ्यांवर दोष आणि पाप आलं. And one connection of Jesus Christ brought in salvation for all of us. आणि येशूचा एकच संपर्क जो आपल्या सगळ्यांशी झाला त्यामुळे आपल्या सगळ्यांना उद्धारच मिळाला की. Praise God. Hallelujah. We are blessed that way. आपल्याला अशा रीतीनच आशीर्वाद मिळतात. Isaiah 65 verse 8 says, यशया 65 8वं वचन. The chariots of Israel and the horsemen thereof, they stand in the gap and see, read, just read. यशया 65:8, Yeah. यशया 65:8. यहोवा असे म्हणतो, जसा द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस सापडतो आणि कोणी म्हणतो त्याचा नाश करू नका कारण त्यात आशीर्वाद आहे, तसे मी आपल्या सेवकांकरता करीन, See. अशासाठी की मी त्या सर्वांचा नाश करू नये. See, thus says the Lord, as the new Hallelujah. wine is found in the cluster, and one saith, Destroy it not, for a blessing is in it. So कळलं will का I do तुम्हाला? for my servant's sake, that I may not destroy them at all. कळतं का तुम्हाला या वचनात काय लिहिलंय की द्राक्षांचा जो घोस असतो ना, घडा असतो, त्या द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस सापडतो आणि मग कोणी म्हणतो की त्याचा नाश करू नका कारण त्यात आशीर्वाद आहे. Yes. तसं देव म्हणतो मी आपल्या सेवकांकरता सुद्धा करीन आणि सर्वांचा नाश त्या सेवकांमुळे होऊ नाही देणार. Praise God. आमेन. You can plead your case तुम्ही तुमचं प्रकरण अशा पद्धतीनं देवाशी विनंती करून सांगू just शकता. because you're connected to somebody. कारण काय की तुम्ही कुठल्या तरी देवाच्या
अतिशय चांगल्या भक्ताशी संपर्कात आहात म्हणून. Again, why do good things happen to bad people? परत वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी का घडतात? Do you know once in Genesis 18, God तुम्हाला- came visiting Abraham when he was sitting in his tent at Mamre. तुम्हाला माहिती आहे एकदा उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये परमेश्वर स्वतः अब्राहमाला तो डेऱ्याच्या बाहेर बसलेला असताना भेटायला आला. See, he was sitting under the terebinth tree. तो झाडाखाली बसलेला होता And tradition says he had a tent which was opened on all four sides. आणि परंपरा असं म्हणते की त्याचा डेरा त्याचा तंबू असा होता की जो चारी बाजूनी उघडा होता. That means all four corners of the people can come to him and he would tell them about God. याचा अर्थ चारी कानाकोपऱ्याचे लोक त्याच्याकडे कधी येऊ शकत आहेत आणि तो त्यांना मग देवाविषयी सांगू शकेल. म्हणून त्याच्यामुळे डेऱ्याला फक्त छत होतं, बाकी चारीकडनं तो उघडाच होता. Amen. Now God saw the wickedness of Sodom and Gomorrah was great. आता देवानी पाहिलं सदोम आणि गमोरा या गावातली दुष्टाई फारच वाढली And see how much Abraham was concerned for that city. आणि अब्रामाला त्या गावांची किती काळजी बघा. He went closer to God. अब्राम देवाजवळ गेला And he said, Lord, if there were 50 righteous men, आणि अब्राम देवाजवळ जाऊन देवाला म्हटला की देवाप्पा जर 50 नीतिमान त्या गावात सापडले will you not save that nation? तर ते सदोम गोमरातून नाही वाचवणार का? God said, if there are 50, I will save. तर ते म्हटला की 50 नीतिमान सदोम गोमरात सापडले तर मी ते वाचवीन. Then he became bolder and he said 40 and then 20 and then finally he came to 10. मग अब्रामध्ये अजून थोडं धैर्य आलं. मग तो म्हटला 40, मग म्हटला 20, मग तो 10 वर आला की देवाप्पा 10 नीतिमान जर तुला सदोम गोमरात सापडले तर तू ते वाचवशील See, का? once when God answers you, the first prayer, your faith is built and then you go, when your faith stretches out a little bit extra. हे असंच असतं. तुमच्या पहिल्या प्रार्थनेला देवाने उत्तर दिलं की आपला विश्वास अजून थोडा वाढतो आणि मग आपण जरा धैर्य गोळा करून दुसरी तिसरी चौथी प्रार्थना पण देवाला मागायला लागतो. Praise God. आमेन. हालेलुया. That because he wanted that city to be protected and कारण saved. अब्रामाची इच्छा होती की सदोम आणि गोमराला रक्षण मिळावं, सदोम गोमरा वाचावं. He said, Lord, I am ash and dust, Lord. आणि मग अब्राम देवाला म्हटला की दे बाप्पा मी तर धूळ आणि माती आहे. What if there are only 10, Lord? आणि 10 लोक जर तिथं नीतिमान सापडले तर Will you save the whole nation? तर तू ते राष्ट्र वाचवशील का? God said, if I find only 10, I will save all of them देव because of the म्हटला- 10. देव बाप म्हटला की 10 नीतिमान जर मला त्या देशात सापडले ना त्या 10 नीतिमानांखातर मी अख्खा देश वाचवीन. Say, I will save the whole nation because of 10 people. त्या 10 नीतिमानांखातर मी तो अख्खा देश वाचवीन. We are more than 10. आपण 10 पेक्षा जास्त आहोत. Let the worldly people walk very boldly and said we survive because of our own selves. जगिक लोक काही बोलू देत, त्यांच्या जिभेला हाड नाही. त्यांना बोलू दे काय बोलायचं ते की आम्ही आमच्या स्वतःवर चालतो आणि असं तसं तसं तसं. That's why God said to the righteous Lord, run fast, run, because without you running out, I cannot destroy it. आणि म्हणून तर देवबाप लोटाला म्हटला अरे लोटा जीव धरून जोरात पळ, जरा जोरात पळ, कारण जोपर्यंत तू इथून बाहेर पडत नाही मी हे गाव नष्ट करू शकत नाही. See? Run fast. जोरात पळ. 2 angels, 4 hands, 4 people. देवदूत 4 हात 4 लोक. But he didn't have a 5th hand. बस 5वा हात नाही. So he was running. धावला लोट. Lord said, let us go to Zoar. It's a small place. लोट म्हटला चला जोहरला जाऊया, छोटीशी जागा आहे, Small place. छोटा जगा आहे, चलो चलेंगे उधर. And God told him, go to the mountains. आणि देव त्याला म्हटला होता डोंगरांकडे धाव. No, but he said, it's a small place. पण तो म्हटला नाही छोटी जागा आहे, Small thing, small sin. छोटा पाप, छोटा क्या In Sodom also इतना small, सा small किया तो sins. क्या होता है. हालेलुया. No, but sadly, there were not even 10 righteous people in Sodom and Gomorrah. पण काय ट्रॅजेडी बघा ना, दुःखाची बाब म्हणजे 10 नीतिमान लोक सुद्धा सदोम गोमरा सापडले नाहीत. Maybe 4 were Lord's family. 4 लोटाच्या परिवारात 6 लोक अजून नव्हते. 6 ते उरलेले 6 नाही सापडले सदोम गोमरात नीतिमान. 4 जेमतेम 4 4 were there, 6 were needed. आणि अजून 6 हवे होते पण नाही सापडले. See, do you see the whole argument here? म्हणजे आता सगळा वाद लक्षात आला का? If there were 10 righteous people, जर 10 नीतिमान लोक असते thousands of the wicked people in Sodom and Gomorrah who were wicked will be saved. तर सदोम गोमरात जे हजारो दुष्ट लोक होते ते वाचू शकले असते. That is an amazing theology of God. म्हणजे देवाचं किती आश्चर्यकारक ईश्वरी ज्ञान आहे बघा. And I believe it is the salt of the earth theology आणि where मला असं salt वाटतं preserves. की पृथ्वीवरचं हे मीठ आणि मीठ जतन करून ठेवतं, त्यामुळे हे देवाचं तसंच ज्ञान असणार आहे. See, Sodom and Gomorrah would have existed today. आज सदोम आणि गमोरा अस्तित्वात असते, See, if you go today, you don't see anything there. परंतु आज अस्तित्वात सदोम गमोरा नाहीयेत. आज तिथं त्या भागात गेलो
तर ती गावच तिथं दिसत नाही. Nothing, nothing. It's all buried under the sea. काहीच नाहीये तिथे. समुद्राखाली पुरली गेलेली आहेत ती गावं. Praise God. हालेलुया. But it's good they were destroyed because they would have thought that they were alive because of their own goodness. पण बरंच झालं त्यांचा नाश झाला सदोम गोमराचा. नाहीतर त्यांना उगीच असं वाटलं असतं की आम्ही स्वतःमुळे वाचलो. Good things happen to bad people because of good people. वाईट लोकांच्या जीवनात, हे वाक्य खूप महत्वाचं आहे, तुम्ही विसरत असाल तर लिहून ठेवा. वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी कुणामुळे आणि का होतात माहितीये? वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांमुळे होतात. See, sometimes you see God blessing a company and you look at the boss and then you find that he's a real crook, but yet that company is blessed. कधी कधी तुम्ही पाहता एखादी कंपनी खूप आशीर्वादित होते, समृद्ध होते, आणि त्या कंपनीच्या बॉसकडे पाहिलं तर आपल्याला समजतं, अरे बापरे, हा तर इतका असा फसवणारा वगैरे माणूस आहे, आणि कंपनी एवढी कशी आशीर्वादित झाली. But then you come to know that you realize somewhere in the back room there is a godly guy who is seated as a clerk or a peon or somebody else, and because of him that whole company is blessed. पण मग नंतर आपल्याला लक्षात येतं की त्या कंपनीमध्ये कोणीतरी क्लर्क म्हणा का प्यून म्हणा का कोणीतरी म्हणा, एक जिवंत देवाला भिवून वागणारा विश्वासू माणूस असतो, बिलीवर असतो, आणि त्याच्यामुळे याला आणि त्याच्या कंपनीला आशीर्वाद मिळाला. Because the godly guy is living the life of God. कारण जो देवाचा माणूस आहे त्या कंपनीत, तो देवाचं जीवन जगत आहे. See? Because he's getting the pay from there, so God cannot allow that company to close because you're getting your salary from that company. कारण त्या कंपनीतून या बिलीवरला त्याचा पगार मिळत आहे, त्याची उपजीविका त्याच्यावरच आहे, आणि म्हणून देवबाप ही जबाबदारी घेतो की नाही, ही कंपनी आशीर्वादित झालीच पाहिजे. See, Sodom and Gomorrah are full of crooks there. सदोम आणि गमोरा अगदी वाईट लोकांनी भरलेली गावं. And God said, if I can find 10, I will save it. आणि देव म्हटला, फक्त 10 नीतिमान 10 सापडले ना या गावात, ते गाव मी वाचवीन. See, the power belongs to you, and because of you, there is power outside. मग लक्षात येते का तुम्हाला, तुझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे, तुझ्यामध्ये किती शक्ती आहे, आणि किती आपण ते सारखं जाणीव ठेवली पाहिजे आपल्यात. If your house is standing, maybe it's because of that old mother who is in your house doing nothing but praying. तुझं घर जर समजा आज उभं आहे, तर तुझं घर यामुळेच उभं आहे की तुझ्या घरामध्ये एक वृद्ध आई आहे, जी आई जिवंत देवाला सारखी प्रार्थना करते. See, you may not regard her much तू त्या आईला कदाचित फारसा मान देणार नाहीस for आणि what तिची she कदरही is. करणार See, नाहीस, but possibly she is the powerhouse in your house. पण शक्य आहे तीच तुझ्या घरात सामर्थ्याचा उगम आहे, तिच्यामुळे तुझं घर उभं आहे. At the moment the time she is taken away, the house may collapse as a आणि pack of cards. ज्या क्षणाला ती जाईल, तिचं निधन होईल, त्या क्षणाला कदाचित तुझं घर कोसळू शकतं. But at times, because of a long-standing prayer, पण कधी कधी तिच्या लांब अशा प्रार्थनांमुळे all the goodness which have been accumulated can see you through all your life as well. जो चांगुलपणा तिनं प्रार्थना करून जमा केलेला आहे, त्या चांगुलपणावरती तुमची उरलेली आयुष्य निघू शकतात. Yes. Huh? Because didn't God say, for David's sake, I will bless you? कारण देव बोलला ना, दाविदा खातर, रिमाइंड यू, दाविदा खातर मी तुम्हाला आशीर्वाद See, दिलेला आहे. David is dead and gone, but his David- goodness has been accumulated so much that on that basis I will bless you. दावीद वारला गेला, कितीतरी वर्ष लोटली, पण देव म्हणतो, तो माझा दावीद, त्या दाविदा खातर मी तुम्हाला आशीर्वाद देईन. See, it not only runs in the family, it runs in the church as well. फक्त घरामध्येच हे वाहतं असं नाही बरं का, चर्च मध्ये सुद्धा हे वाहतं. Yeah, in your family, maybe your father is a very godly man. तुमच्या परिवारात कदाचित तुमचे वडील फार भक्तिमान असतील, And because of that godly father, many things are happening which wouldn't have happened to you. आणि त्या भक्तिमान वडिलांमुळे बरंच काही कार्य तुमच्या घरात होत असेल की जे अदरवाईज कधी झालं नसतं. Yes, maybe the son is blessed not only based on his talent, but because of the grace and mercy which came because of the goodness of the father who is a praying man. आणि कदाचित त्या घरातला मुलगा फक्त त्याच्या कलेमुळे आणि प्रतिभेमुळे यशस्वी झालेला नाहीये, तर त्याचे जे वडील आहेत, जे भक्तिमान आहेत, जे जिवंत देवाला प्रार्थना करतायत, नीतिमान आहेत, त्या वडिलांमुळे ते पोरगा आशीर्वादित झालेलं See, आहे. God sees that person and blesses you. आणि देवबाप त्या व्यक्तीला बघतो आणि दुसऱ्यांना आशीर्वाद देतो. He sees the godly spiritual fathers and mothers and he blesses the children. आणि देवबाप भक्तिमान आत्मिक अशा आई वडिलांना पाहतो, तर म्हणतो की तुमच्या मुलांनाही मी आशीर्वाद देईन. See, the wayward son he may wander all over the world, but he will come back because of the goodness of the Lord in that family. आणि वाईट मार्गाला लागलेला जरी त्यांचा मुलगा असला
तरी तो मुलगा त्याच्या घरामध्ये त्याचे जे वडील चांगले आहेत त्यांच्या चांगुलपणामुळे एक दिवस भटकलेला परत येईल. Praise God. आमेन. Or maybe the other way around. A father and mother may be very old and full of wisdom, but they are not blessed for their own sake. They are blessed for their son or daughter's sake who believe in the Lord. किंवा उलटही होऊ शकतं बरं का, की कदाचित आई वडील वृद्ध आहेत आणि आशीर्वादित आहेत, पण का आशीर्वादित आहेत तर त्यांची जी मुलं आहेत ती मुलं येशूकडे आलेली आहेत आणि प्रार्थना करतायत, नीतिमान आहेत. त्या मुलांमुळे कदाचित त्या वृद्ध आई वडिलांना आशीर्वाद मिळालेले असतील, असं उलटही होऊ शकतं. Didn't Solomon say when he stood next to the throne of his शल्मोन father? शल्मोन जेव्हा आपल्या वडिलांच्या सिंहासना शेजारी उभा राहिला तो Lord, तो म्हटला, प्रभू Your servant, my father. मी बोललो ना यावर एकदा, तुझा सेवक माझा बाप दावीद. Mercy you had shown to him तुझा सेवक नंतर माझा बाप दावीद, त्यांच्यावर तू दया केली, because he walked with you. कारण माझे वडील पहिल्यांदा तुझे सेवक तुझ्या बरोबर चालले. And because of you, because of him, I am taking the throne. तर तुझ्यामुळे आणि माझ्या वडिलांमुळे आज हे सिंहासन मी घेतो. Or somebody else would have sat on the throne. नाही तर आणि कोणीतरी त्या सिंहासनावर बसलं असतं. But God saw that Solomon sat पण हे देवानी पाहिलं की शल्मोनच तिथं बसला पाहिजे. because of David. कोणामुळे? त्याचा बाप दावीद जो देवाचा सेवक होता त्याच्यामुळे. Praise God. आमेन. Second point. दुसरा मुद्दा, Why do bad things happen to good people? आता चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का होतात? Why do bad things happen to good people? हा पण एक प्रश्नच आहे. चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का There होतात? are many reasons. त्याची बरीच कारणं आहेत. But first of all, it is because of sin. पण पहिलं तर पापांमुळे होतात. Amen. Amen. That's why bad things happen to good people. पापांमुळे वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या जीवनात होतात. Because basically nobody is good except God. मूळतः जर म्हणायला गेलो ना तो कोणीच चांगलं नाही, So we shouldn't be फक्त देव चांगला आहे. so we shouldn't be surprised that bad things are happening in the world which is full of sin. आणि म्हणून आपण आश्चर्य वाटून घ्यायचं नाही की जे जग पापाने भरलेलं आहे त्या जगात चांगल्यांच्या जीवनात वाईट गोष्टी घडतायत हे बघून आश्चर्य करून घेऊ नका. Amen. आमेन. Bad things are always a product of sin. कारण की वाईट गोष्टी ज्या काही घडतात त्या पापातनं बाहेर पडतात, हे नेहमी लक्षात ठेवा. And a world which is full of sin results in a world full of bad things. आणि जी दुनिया पापानं भरलेली आहे त्या दुनियेत तर पापातनं वाईट गोष्टीच बाहेर पडतात. And sin is disobedience to God's word. आणि पाप म्हणजे दुसरं काही नाही बरं का. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे देवाच्या आज्ञा मोडणे. Amen. That's the Amen. mother of all sins. सर्व पापांची आई काय? देवाची आज्ञा मोडणे. Amen. Amen. And that's why God's word is not reasonless. आणि म्हणून देवाचा जो शब्द आहे ना तो कारणाशिवायचा नाहीये. And those who follow the word, आणि जे लोक देवाच्या शब्दानुरूप चालतात God will see that they are blessed. देव बघेल, देव ही जबाबदारी घेतो की ही माझी मुलं माझ्या शब्दानुरूप चालतायत, मी त्यांना आशीर्वाद देणार. There is no blessing outside the word of God. बाकी देवाच्या शब्दाबाहेर आशीर्वाद नाहीयेत. There will be a blessing, but a temporary blessing. असतील, थोडेफार मिळतील कदाचित, पण ते तात्पुरते असतात, ते टिकत नाहीत. Those who don't obey God's word, जे लोक देवाच्या आज्ञा, देवाचा शब्द पाळत नाहीत, they create for themselves and others all kinds of difficulties. ते स्वतःसाठी सुद्धा अडचणी निर्माण करतात आणि ते दुसऱ्यांसाठी सुद्धा अडचणी निर्माण करतात जे देवाच्या आज्ञा पाळत See, नाहीत. sometimes the fathers or the mothers, they are so rebellious, and the children are reaping those weaknesses. कधी कधी घरात आई वडीलच इतके बंडखोर असतात की ज्याचं फळ मुलांना भोगायला लागतं. I've seen parents saying, "Oh, I don't want to go to church because I got angry with that brother or sister," but they don't realize that their children are going to suffer as well. मी पाहिलेलं आहे, मी ऐकलेलं आहे, आई किंवा वडील बोलून जातात, मी नाही जाणार, मी आज चर्चला जाणार नाही, मला ते ब्रदर असं बोलले, मला त्या सिस्टर अशा बोलल्या, मला नाही आवडलं ते, मला राग आलाय, मी नाही आज चर्चला जाणार. एवढंही त्यांना रिअलाइज होत नाहीये की मुलं ऐकतायत. And the children are going to suffer if you don't go to church. You will not grow, and your children will land in misery. आणि या लहान सहान कारणांमुळे जर तुम्ही चर्चला येणार नाही तर त्याचा परिणाम तुमच्या मुलांवरती होणार आहे, ही शुद्धच त्यांना राहत नाही. All kinds of bad things happen because of sin. सगळ्या वाईट गोष्टी पापामुळे होतात. And why do bad things happen to good people? आणि चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का होतात? Because Satan is linked to sin and hardship. कारण की सैतानाचा संबंध पापाशी
आणि समस्यांशी आहे, कष्टांशी आहे. You know, some people will dismiss the idea, oh, that Satan and all people speak, it doesn't exist actually. काही लोक आता म्हणतील सैतान वगैरे कुठे, आता या 21व्या शतकात सैतान वगैरे नाहीये. They say it's just a thought. आणि ते म्हणतात तो एक विचार आहे फक्त. Somebody's wickedity, is considered to be a devil. आणि कुणाचा तरी वाईटपणा म्हणजे त्याला त्यात सैतान ते लोक मानतात. Wickedity is devil. किंवा You do वाईटपणा wicked things, it is devilish. वाईटपणा तुम्ही वाईटपणा केला म्हणजे तुम्ही सैतानी. See, they don't want to, the devil does not want to show to you that he exists. कसं असतं माहितीये का, सैतान फार युक्तिवान आहे. सैतानाला दाखवायचं नसतं की मी अस्तित्वात आहे. He will never tell you that he exists. सैतान तोंड फोडून कधी तुम्हाला सांगणार नाही की मी अस्तित्वात आहे. Even when he wants to tempt you, he doesn't knock at the door and say, I'm Mr. Satan, come to tempt you. जेव्हा तुम्हाला त्या सैतानाला तुम्हाला मोहात पाडायचं असतं तेव्हा सुद्धा सैतान काय पद्धतशीर बेल वाजून घरात येऊन म्हणत नाही की मी तुला मोहात पाडणार आहे. Amen. More dangerous he is than a roaring lion when he comes in sheep's clothing. गरजणाऱ्या सिंहापेक्षाही जास्त धोकादायक हा सैतान जेव्हा लांडग्याचा वेश घालून येतो, Because he- मेंढराचा वेश घालून He येतो. works more on deception than Because- coming as a roaring lion. सैतानाचं कामच आहे फसवणूक. तो असा सरळ सोड जसा आहे तसा येत नाही, तो असं वेषांतर करूनच येतो. But in the picture you have that big horns and then long teeth and that some kind of fear people may have of the पण devil. पिक्चर मध्ये सैतान म्हटलं की असे 2 शिंग, तेही लाल आणि काळा कुट्टा असा काहीतरी No, चेहरा वगैरे. he doesn't want to frighten you away. सैतानाला काही तुम्हाला असं घाबरवायचं If नाहीये. he had come in that manner to Adam and Eve, they would have run away from them. हा, अशा पद्धतीनं सैतान जर आदाम हवेसमोर आला असता तर आदाम आणि हवा घाबरून पळून गेले असते आणि His mission would have been failed. त्याचं जे मिशन आहे ते अपयशी ठरलं He असतं. comes as आणि the angel of light. प्रकाशाचा दूत बनूनच येतो सैतान. See, he comes as the angel of light, not the angel of darkness. प्रकाशाचा दूत बनून येतो तो, अंधाराचा दूत बनून येत नाही. म्हणून मग आपल्याला कन्फ्युजन होतं की ये क्या, मेरे को तो समझ रहा ही नहीं है. Somebody said, एक बोगदा के अंदर से गया है ना, वो सर कटा हुआ एक घोड़े पे है, ऐसा जाता है. पुराने हमारे जमाने में ऐसा बोला करते ते. काय And so the डोक्यात- people get scared. आणि मग Oh. लोक घाबरतात, या बोगद्यातनं गेलं ना की पांढरी साडी घातलेली बाई दिसते, हाय का आता. And then she has big long hair and she आणि walks ते like पण असे that. केस मोठे सोडलेले. He is not here to frighten you. He is here to deceive you. तो तुला असं घाबरायला नाही आलेला, तो फसवायला आलाय. Amen. तू असा घाबरला तर सुटून पळून जाशील ना. You'll run faster to God. तू 100च्या स्पीडनी मग देवाकडे जाशील. ते सैतानाला नको आहे म्हणून सैतान फसवायला येतो. The Bible only tells you the truth about Satan. बायबलच फक्त आपल्याला सैतानाविषयी उघड सत्य सांगतं. And he tells us that Satan is quite active in the world. आणि आपल्याला बायबल सांगतं की सैतान व्हेरी मच या जगामध्ये कार्यरत आहे बरं का. He murders men's soul. लोकांचे जीव तो ठार करतो. He devours them like a lion. त्यांना तो गडप करतो, सिंहासारखं गिळून घेतो. He ensnares them. He traps the people. जाळ्यात अडकवतो लोकांना तो. He does not work in falsity. He works in half truth. तो खोटेपणात कार्य करत नाही. सैतान अर्धसत्यात कार्य करतो. People say, but he is the father of lies. Yes, he is the father of all lies, but he will never tell you lies because you will not believe it. लोक म्हणतात नाही नाही तो सगळ्या लबाडीचा बाप आहे म्हणजे तो लबाडच बोलणार. तो सरळसोट येऊन तुला खोटं नाही सांगणार. तू फसावी म्हणून तो अर्ध सत्य सांगतो. See, he will not tell you false because you can read the Bible and you will come to know the truth. तो खोटं तुला सांगणार नाही कारण त्याला माहिती आहे मी बायबल वाचलं तर हिला सगळं कळून जाईल की मी खोटा आहे आणि मी हे खोटं बोलतोय. He will twist the truth. तो काय करतो, सत्याला असं पिरगळतो. Amen. Did God say like this? म्हणजे आपल्यालाच प्रश्न लागतो, असं देव बोलला होता का? See, he will twist the word. असं उलट पालट करतो, कन्फ्युजन. He will go anti a little bit, counterfeit notes from the real. थोडा विरोध, थोडं नकली करतो. खऱ्यापासून थोडंच नकली दिसतं ते. Like we have 10 rupee note and I show you a 3 rupee note. Even a blind man will say there doesn't exist 3 rupee note. I don't need eyes to know it. जसं 10 रुपयाची नोट आणि त्याच्या समोर मी तुम्हाला दाखवली 3 रुपयाची नोट तर तुम्ही काय म्हणाल, काय 3 रुपयाची नोट आहे का? पण ती नकली नोट कुठून येणार आहे? So you will not say, Pastor, दाखवा माझा हातात मला बघायचे ते असं उन्हात बघायचं. No, you will not. You will say 3 rupee note. I can close my eyes and say it is wrong, it is false. तुम्ही असं म्हणाल का 3 रुपयाची नोट नकली का? दाखवा ना पास्टर, मी वर बघून सांगतो तुम्हाला खरी का खोटी. अरे काय खरी का खोटी? 3 Because we know 3 रुपयाची rupee नोटच note, नाही. 4 rupee note do not exist. 3 आणि 4 रुपयाच्या नोटच नाही आहेत भारतात. मग तू काय बघतोय नकली आहे का? अरे, But if I show you 10 rupee original note and 10 rupee counterfeit note, then you really have to work your muscles and mind and everything to really know which पण is जर the truth. 10 रुपयाची असली नोट आणि 10 रुपयाची नकली नोट
या दोन्ही मी तुला दाखवल्या तर मग तू डोकं खाजून जरा बघतो की आता बघायला लागेल इसमें असली क्या है. People take counterfeit notes and then they get it changed in the market. लोक नकली नोटा घेऊन जातात ना बाजारामध्ये आणि बदलतात. See, it's not false note, it's a counterfeit note. खोट्या नाही, त्या नकली आहेत. So Satan is antichrist. He's not false Christ, तर- he's antichrist. सैतान ख्रिस्त विरोधक आहे. तो विरोध करतो. Praise the Lord. तो खोटं घेऊन येत नाही सरळ. Amen. आमेन. So godly people तर जे भक्तिमान लोक आहेत should never think why this bad thing is happening to me. त्या भक्तिमान लोकांनी डोक्यात असा विचार कधी आणायचा नाही की मी तर इतका चांगला आहे आणि माझ्या जीवनात इतकं सगळं वाईट का होत आहे. See, you are living in a sin infested world. अरे बाबा, पाप लागलेल्या जगात तू आणि मी जगतोय That's why we need to build our lives on the word of God, then we shall be blessed. आणि म्हणूनच तर देवाच्या शब्दावर आपण आपलं जीवन बांधायला हवंय की आपल्याला आशीर्वाद मिळावेत आणि आपल्या चांगल्यांच्या जीवनात चांगलंच We व्हावं. need to seek God in prayer. We need to trust on Him. आपण प्रार्थना करावी, आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, We need to ask God to deliver us, त्याला सांगावं, मागावं की मला सुटका दे, help us, मला मदत कर. because the devil is out there to steal, kill, and destroy. सैतान बाहेर आहेच आहे, चोरायला, ठार मारायला, नाश करायला. Amen. आमेन. Now, I like to share a few things why bad things happen to good people. काही गोष्टी मला सांगायला आवडतील या मुद्द्यावर की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात. Sometimes, कधी कधी when a good person associates himself with a bad person, चांगला माणूस समजा वाईट माणसाच्या संगतीत गेला then bad things start happening with the good person. तर मग त्या चांगल्या माणसाच्या जीवनात सुद्धा वाईट गोष्टी घडायला लागतात. Amen. हालेलुया. That's why we should not stand in the seat of the scornful. म्हणून जे वाईट असतात, निंदक असतात, त्यांच्या संगतीत बसू नका, त्यांना आपले मित्र बनवू नका. Didn't Paul say to the Corinth church, पॉल करिंथ चर्चला म्हटला ना, who were associating with the person who was a great sinner, आता करिंथ मधलं जे चर्च होतं, मंडळी होती, ते मंडळीतले सभासद एका अशा माणसाच्या संगतीत उठत बसत होते की जो पापी आहे. you know, he had committed incest with his stepmother. त्यानं आपल्या सावत्र आईशी जार कर्म केलं And the people in the church never felt a thing. आणि चर्च मधल्या लोकांना त्याचं काहीच वाटत नाहीये. Or possibly he was a very rebellious person, so nobody wanted to really challenge him. किंवा तो फार बंडखोर असेल आणि म्हणून चर्चमध्ये कुणीच जाऊन त्याला सांगायची हिंमत करत नाहीये की ब्रदर आप कर रहे हो, गलत कर रहे हो. But the church never felt a thing. They were associating themselves with him. आणि चर्चच्या बाकीच्या सभासदांना त्याचं काहीच वाटे ना की हा माणूस हे असं जार कर्म करतोय, त्याच्याबरोबर आपण उठतोय बसतोय. See, Paul had to immediately write a letter. पॉलने लगेच पत्र लिहिलं, लगेच Do away with this person. या माणसापासून लांब राहा. Amen. Amen. In 1 Corinthians 5th chapter, you can get the whole story. एक करीन 5वा अध्याय सगळी कहाणी तुम्हाला He कळेल. said, otherwise, the whole church will be infested with that kind of immorality. नाही तर पॉल म्हटला की अख्ख्या चर्च मध्ये ते जार कर्म If पसरेल. they don't deal with it, जर त्या माणसाशी जाऊन आपण कारभार करून the त्याला entire सांगितलं नाही, church will be affected. तर अख्ख्या चर्च मध्ये तो आत्मा फिरेल. See, it looks very hard, but somebody has to deal with it. हे ऐकायला वगैरे अवघड वाटतं बरं का, परंतु नाही, हे करायला तर पाहिजेच. त्याच्याशी जाऊन बोलून त्याला सांगायला तर पाहिजेच. And then the church took up this challenge and मग dealt with that person. पॉलनी पत्र लिहिल्यानंतर चर्चच्या सभासदांनी हे आव्हान घेतलं आणि त्या माणसाला जाऊन भेटून त्याला सांगितलं की तुम्ही करताय ते चुकीचं आहे. And what happened? मग काय झालं? The result was he repented. परिणाम काय झाला त्याचा? त्यांनी पश्चाताप केला. And he repented. पश्चाताप And केला. really repented. खरोखर But the पश्चाताप. church was not ready to forgive now. पण आता चर्च त्याला क्षमा करायला तयार नाही आहे का? Yes. हा The church was पश्चाताप not ready to forgive. आता यांनी पश्चाताप केला. चर्चने येऊन त्याच्या चुका त्याला दाखवल्यावरती त्यांनी सॉरी वगैरे केलं, पश्चाताप केला की खरोखर माझ्याकडनं ही चूक झाली. पण आता चर्च क्षमाच करायला तयार नाही. They were all talking about it. सगळे गप्पा मारतात. In fact, they cornered him in such a way सगळ्यांनी त्याला असा कॉर्नर केला, that fellow was about to leave the Lord and the church. बिचारा आता जवळजवळ चर्चला आणि प्रभूला सोडायला तयार. And then Paul wrote a letter. मग पॉलनी परत पत्र लिहिलं, Forgive him. अरे बाबांनो, पहिलं गेला आता दुसरंही करा, क्षमा करा. Because कारण Satan will take advantage. सैतान त्याचा फायदा घेईल ना राजा, त्याचा जीव नाश होईल. तो पश्चाताप करतोय ना. Now, what I want to stress on is this. मला ज्याच्यावर भर द्यायचा ते हे, If we associate with wrong kind of people, you will be carried along with their wrong things. चुकीच्या लोकांबरोबर जर आपण मैत्री करून उठायला बसायला लागलो तर हे वेगळं सांगायची गरज नाही की आपण त्यांच्यासारखंच करायला लागणार. A little leaven up the whole lump. लिहिलंय ना, असं थोडंसं खमीर अख्ख्या गोळ्याला फुगवतं. Small yeast. एवढंच खमीर लागतंय गोळा फुगायला. That batch, the dough batch, it will just. गोळा फुगायला
एवढंच खमीर लागतं. See, was not Jacob suffering because he stayed too long in the company of Laban? याकोब लाबानाबरोबर खूपच वर्ष राहिला आणि त्यामुळे याकोबाला त्रास झाला की नाही? God said, go back to Bethel. देव त्याला म्हटला बेथेलला परत जा. And by the time he was going, they had so many things or idols and all that with him. आणि बेथेलला जाईपर्यंत काय 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 झालं बघा. मूर्त्या वगैरे सुद्धा बरोबर आल्या. Psalm 1:1 says, स्तोत्र 1:1. Blessed is the man who walketh not in the counsel of the wicked, nor standeth in the way of sinners, nor sitteth in the seat of the scoffers. स्तोत्र 1:1 विल रीड. सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही व पाप्यांच्या मार्गात उभाच राहत नाही व तिरस्काऱ्यांच्या आसनी बसत नाही. See, you always start with walking with somebody, isn't it? आपण नेहमीच कुणा ना कुणाबरोबर चालायला लागतो की नाही? Amen. है ना? रस्त्यात चाललं हा कसं काय काय आहे. रस्त्यावर जाताना पण काही ना काही Then you कोणा talk. बैठतं कोणतरी. And then very interesting topic, you become very close, you stand and talk. मग हाय हॅलो झालं आणि इंटरेस्टिंग विषय काहीतरी आला ना की आपण अजून जरा जवळ जातो. काय आहे कसं आहे सगळं बरोबर, तू हो माझा का? चांगला मित्र आहे. मला माहिती And then afterwards, हो का? afterwards, मग नंतर एक काम करू आता रेस्टॉरंट मध्ये जाऊन आपण चहा चल पिऊ ना. आणि एकदम मित्र बनवू आपण. कॉफी close. लेंगे झालं. See? So it all starts with walking and then standing and then sitting with him. आणि म्हणतात ना एनिथिंग कॅन हॅपन विथ कॉफी. झालं हो गया. Yes. वो कॉफी कॉफी में हो गया. See? First is walking together, then standing and then finally sitting with him. पहिले एकत्र चालले मग जरा कोपऱ्यात एकत्र उभे राहिले See, there are some मग places, जाऊन एकत्र बसले. फिनिश there are some places you don't need to walk with people. असं नाही करायचं. काही ठिकाणी काही लोकांबरोबर चालायचं नाही म्हणजे नाही. At some places you don't need to sit. आणि काही ठिकाणी बसायचं नाही म्हणजे नाही. At some places you don't need to stand. आणि काही ठिकाणी उभं राहायचं नाही म्हणजे नाही. Because all your blessings depend upon these things. कारण तुमचे Three सगळे things. आशीर्वाद या 3 गोष्टींवरती अवलंबून आहेत. See, most people don't become enemies of God immediately. जास्तीत जास्त लोक काय देवाचे शत्रू लगेच होत नाहीत. It all depends with whom you fellowship. Slowly moving along with those कसं people. असतं तुम्ही कुणाबरोबर उठताय बसताय यावर अवलंबून आहे आणि हळूहळू होतं. ते काय लगेच एका रात्रीत होत नाही. Amen. So that's why we need to choose the right kind and type of fellowship. of म्हणून people, आपण companions. मित्र मैत्रिणी निवडतानाच योग्य साथीदार निवडा, योग्य मित्र निवडा. All these 22 years, 22 वर्ष I kept myself away from those people who were keeping themselves away from my God. 22 वर्ष झाली जे लोक माझ्या देवापासून लांब राहतात त्यांच्यापासून मी 4 पावलं लांबच That's राहतो. why today I'm standing म्हणून तर आज मी उभा आहे. and most of them are not. आणि त्यातले बरेच उभे नाहीत. They didn't like it that time. त्यांना तेव्हा हे आवडलं नाही. What to do? My God doesn't like it. पण मी काय करू माझ्या देवाला हे नाही आवडत. And what God doesn't like it, I don't like आणि it. जे माझ्या देवाला आवडत नाही ते मला आवडत नाही. And what He likes, I like. आणि जे माझ्या देवाला आवडतं ते मला आवडतं. Some people thought he is too proud. काही लोकांना मग वाटायचं की फास्टर पीटर तर जरा जास्तच गर्विष्ठ आहेत. But Bible says even a foolish man, if he shuts himself, he looks proud. अरे पण बायबल म्हणतं की मूर्ख माणसाने स्वतःला बंद केलं तरी तोही गर्विष्ठ दिसतो. If he shuts his mouth, he's त्यांनी called तोंड proud. बंद केलं तरी तो गर्विष्ठ He's called दिसतो. wise. त्याला शहाणा म्हणतात. So just because I didn't talk, some people thought he is too proud. आणि No. म्हणून मग मी बोललो नाही किंवा बोलायचो नाही म्हणून मग काहींना असं वाटायचं की पीटर फार गर्विष्ठ आहे. When I come to know that this person is way beyond anywhere in spirituality, I never associate myself with them. पण जेव्हा मला लक्षात येतं ना की हे आत्मिक जगतात कुठेच नाही, देवाशी यांचा काही संबंधच नाही, ते आले की मला अशा थंड लाटा जाणवतात, तेव्हा मी त्यांच्यापासून लांबच राहतो. I need to have the presence of God. माझ्या बरोबर देवाचं सानिध्य सारखं असायला पाहिजे ना. Praise God. हा? मला त्यांच्या बरोबर राहून कसं चालेल. Even Jesus had different degrees of fellowship with different people. येशू सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची सहभागिता साधायचा. Jesus had multitudes. येशूकडे लोकसमुदाय यायचा. He had his 70 people. 70 त्याचे शिष्य He होते. had his 12 12 apostles. प्रेषितही होते. In that he had 3. 12तनं 3 जरा जवळचे होते. Amen. And accordingly, wherever needed, he used to take the right kind of people with आणि him. जिथं जिथं ज्याला न्यायला पाहिजे तिथं त्यालाच तो न्यायचा की Amen. इथं हा बरोबर आहे इथं यालाच नेऊया. The rest of the people, he kept them out. In the Garden of Gethsemane, he took 3. गेत्सेमनी बागेत त्याने बाकीच्या शिष्यांना लांबच ठेवलं बाहेर, 3घांना फक्त आत नेलं. See?
Nobody felt bad about it because that is the way Jesus felt that he should keep only the right people at the right time. आणि बाकीच्यांना काही त्याचं वाईट वाटलं नाही कारण त्यांना माहिती होतं की येशूला त्यावेळेला ते तिघ योग्य वाटले तर तो त्या तिघांना घेऊन Today गेला. people are repenting because they have had wrong kind of fellowship previously. आज लोक मग पश्चाताप करतायत, खेद करतायत की आम्ही सुरुवातीला चुकीची संगत धरली त्यामुळे असं सगळं झालं. सुरुवातीला योग्य संगत धरली असती तर जरा नीट झालं असतं. And then time flies away, then that time doesn't return, and what you're called to do, you have not finished it. मग वेळ निघून जातो, दिवस निघून जातात, आयुष्य वाढत जातं आणि मग थोडंसं जाणवायला लागतं की See, तेव्हा तसं केलं We नसतं तर बरं need to झालं. understand the quality also and the quantity of our fellowship. असं नाही आपण कुणाशी सहभागिता करतोय त्याचा दर्जा काय आहे Amen. आणि काय क्वालिटी आहे आणि त्याच्यात काय गुण आहेत, काय दर्जा आहे हे बघून करा ना. Amen. Just because you're feeling at home with somebody doesn't mean you're feeling in the spirit at home with them. कुणाशी तरी बोलायला लागल्यानंतर मला तर अगदी बरं वाटतं ना तुमच्याशी बोलायला लागल्यावर म्हणून काय बोलतच राहायचं का त्यांच्याशी. See, just because somebody agrees to everything you say, that means that you can flow with him. तो समोरचा तू जे म्हणतो त्याला हाजी 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 करतो म्हणून काय तू 24 तास त्याच्याशीच बोलायचं का. See, there are many fans, but these people disappear like a mist. फॅन खूप आहेत, फिदा होणारे खूप असतात पण ते फिदा होणारे हरवूनही लवकर जातात. Some people will lift you up so much that you start thinking that I will associate myself with him all my life. काही लोक तुम्हाला इतकं उंच 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 मोठं करून ठेवतात की मग तुम्ही म्हणता की नाही मी ना आयुष्यभर यांच्या बरोबरच राहणार. Just because they lifted you up in the का? flesh. कारण हे नेहमी मला मोठं करतात, See, माझ्या अंगाला मोठं करतात. somebody should be there to tell the truth. असं नाही, कोणीतरी सत्य बोलणारं हवं ना. Because कोणीतरी that will help you to mature, that will help you to grow, that will help you to come more closer to God and fulfill the vocation that God has given you. कारण की ते तुम्हाला मोठं व्हायला मदत करेल, प्रौढ व्हायला मदत करेल, समंजस व्हायला मदत करेल, देवाने तुला काय हुद्दा दिलाय ते जाणून घ्यायला मदत करेल. Some people would like to always flow with somebody who doesn't have any contact with God. काही लोकांना ना खूप की ज्याचा देवाशी काही सुद्धा संबंध नाही अशा लोकांशी बरोबर अशा लोकांबरोबर सुद्धा They like to go to picnic also. for बोलायला them, आवडतं, with them. त्यांच्याबरोबर पिकनिकला जायला Whole day आवडतं. they go for the picnic अख्खा दिवस त्यांच्याबरोबर पिकनिकला. with the unbelievers. अविश्वासू लोकांबरोबर What they talk. काय बोलला. The unbeliever says, ते पोरगी चांगले आहे ना. He says, हा ते बहीण चांगले आहे. फिर तेरा कमेंट What you will उसका say? क्या था. वो सिस्टर अच्छी है. Because you will always call sister only. तू तर सिस्टरच म्हणणार That fellow नाही. is a worldly man. तो जगी के He'll say ते पोरगी चांगले आहे and you हा. will say ते sister चांगले आहे. चांगले बरं आहे. What you will talk? काय बोलणार. That fellow will talk about the movie, you will talk about 10 commandments. I mean, is there anything? तो पिक्चरचा बोलेल लेटेस्ट. तू काय म्हणशील ना 10 कमांडमेंट अच्छा है. हाँ वो बोलेगा वो क्या होता. See, he will talk about the worldly hero, you talk about your hero, Jesus Christ. तो जगी हिरो विषयी बोलेल. तू म्हणशील माझा हिरो येशू आहे. तो म्हणे येशू कोण आहे. But still, some people can flow. तरी काही लोकांना अविश्वासू लोकांबरोबर पिकनिक करायला फार बरं वाटतं. How can you? कसं काय हो. Amen. I don't know about you, but I cannot. मला तुमचं माहित नाही मग मला तर जमतच नाही. I cannot. मला नाही जमत. Yeah, if I am there for the whole day to bring him to Christ, then I will go to him with him anywhere. त्या अविश्वासू बरोबर जर अख्खा दिवस मला अशासाठी सोडलं असेल की ह्याला प्रभूत आणायचंय तर मी अख्खा दिवस त्याच्याबरोबर राहीन. He'll be fed up of me because I'll be only feeding about Jesus. शेवटी तो कंटाळेल मला का कारण की मी फक्त त्याला येशूविषयी सांगितलं. Praise God. Hallelujah. Romans 16:17, रोमी 16:17 Paul said, पॉल बोलला I appeal to you, brethren, to take note of those who create dissensions and difficulties in opposition to the doctrine which you have been taught. Avoid them. रोमी 16:17 आता भावांनो मी तुम्हाला विनंती करतो की जे शिक्षण तुम्ही शिकून घेतले त्याच्या विरुद्ध जे फुटी पाडतात व अडखळणे करणारे आहेत त्यांना लक्षात ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा. हा, त्यांच्यापासून दूर राहा. हं? Notice the word. He says avoid them. त्यांच्यापासून दूर राहा. हायलाइट. See, there are many passages like that where Paul even said, don't even eat lunch with them. असे अनेक उतार आहेत जिथं पॉल म्हटला की त्यांच्याबरोबर खाऊही नका, Don't eat with them. त्यांच्याबरोबर जेवूही नका. And John the Apostle, आणि प्रेषित योहान he wants not even to greet some of them. त्याला प्रेषित योहानाला तर त्यांच्यातल्या काहींना सलाम करायची पण इच्छा नाही. He says, don't even greet them. तो म्हणतो त्यांना सलामही करू नका. I don't know how many Christians will really treasure good fellowship, but it's a must if you मला want माहित to नाही grow. किती ख्रिश्चन लोकांना खरी सहभागिता जतन करून ठेवायला आवडेल पण ऍक्च्युली ती महत्वाची आहे. See, if I खरी meet, सहभागिता पाहिजे. I want to meet mature Christians. मला प्रौढ समंजस ख्रिस्ती लोकांना भेटायला Somebody आवडेल. who is very spiritual. असे कोणतरी की जे फार आत्मिक आहेत I can have heart to heart की relationship and talk ज्यांच्याशी with मी them.
हृदयाशी हृदय लावून बोलू शकीन. Like that, I used to talk with only brother DJS Dinakaran. असं ना मी आजपर्यंत फक्त दिनकरन अंकलशी बोललोय. I used to talk to him from my असं heart. बोलायचो मी त्यांच्याशी हृदयाशी हृदय. But so much time we used to sit and talk all spiritual कितीतरी वेळ matters. सगळ्या आत्मिक गोष्टी मी त्यांच्याशी So many बोलायचो. things I learned from him. खूप गोष्टी मी अंकल कडून शिकलोय. I miss him today. आज मी दिनकरन अंकलला मिस करतो. Amen. आठवण येते मला सारखी पलोपली त्यांची. But for some people, we always feel that they are talking in the spirit, and next moment they are talking in the flesh. पण काही लोकांचं आपल्याला आढळतं, अरे आता तर आत्म्यात बोलत होता आणि आता देहात लगेच कसा उतरला. He's talking mighty things. Suddenly he is talking nothing. आता तर आत्म्यात इतकं बोलत होता आणि अचानक हा इतका कसा जगीक झाला. What happened? These people are shaky people. कसं काय हे सगळे असे गदा गदा I बोलणारे. like consistency. Whether you are 50% grown, there should be a growth 50, 60, 70, 80. Not 100 the next moment down. मला सातत्य आवडतं. भले तुमची वाढ हळूहळू होऊ दे. 20 मग 20 मग 50 मग 60 मग 70 मग 100. पण मला 100 परत एकदा सेट करून एक वर आलेला आवडत नाही. Praise God. हालेलुया. Amen. So associate with yourselves with people who are spiritual and mature. तर जी लोक आत्मिक आहेत आणि प्रौढ समंजस आहेत त्यांच्या बरोबरच उठा बसा. And you are worthy, you are worthy, King of kings, Lord of lords, you are worthy, Yes, he is worthy. worthy, God is worthy. you are worthy, King of kings, Lord of lords, we worship you. Holy, you are holy, King of kings, Lord of lords, you are holy. Holy, you are holy, King of kings, Lord of lords, we worship you. King of kings, Lord of lords, we worship you. King of kings, Lord of lords, we worship you. Oh God, for your mercy, for your grace. We live by grace. तुझ्या कृपेवर आम्ही जगतो We देवा. live by your mercy, तुझ्या दयेवर आम्ही जगतो. not by our own selves, आमच्या स्वतःवर नाही, not by our own talents, स्वतःच्या खलांवर नाही, not by our labor. स्वतःच्या कष्टांवर नाही. In much labor there is much sorrow. खूप कष्टांमध्ये खूप दुःख आहे. Your word says so. तुझं वचन म्हणतं In much labor there is much sorrow. खूप कष्टांमध्ये खूप दुःख असतं. We labor according to your will. आम्ही तुझ्या इच्छेनुरूप कष्ट करतो And then we lift up holy hands and say, for your grace and your mercy, आणि Lord. मग now." पवित्र हात वर करून तुला म्हणतो दे बाप्पा तुझी कृपा आणि दया मला. And then you bless us. आणि मग तू आम्हाला So we आशीर्वाद. live by your grace. तुझ्या कृपेवर आम्ही We जगतो. live by your mercy. तुझ्या दयेवर आम्ही जगतो. You have opened our eyes. तू आमचे डोळे उघड. Asaph said, when I entered the sanctuary, I knew it all. असाप म्हणतो जेव्हा मी मंदिरात गेलो मला सगळं कळलं. Then I came to know मग मला उलगडा झाला की असं why good things happen to bad की people. वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी का होतात. Father, you have opened our eyes also. बाबा तू आमचे डोळे आज उघडले. Now we will not be envious of anybody, आता आम्ही कुणाचाही हेवा करणार but नाही. we will be satisfied with our portion. पण आमचा जो वाटा आहे त्यात आम्ही समाधानी राहणार. Because God is a portion. कारण देव आमचा वाटा आहे. God is a portion. देव आमचा वाटा आहे. The Levites had God as their portion. लेवी कुळाचा वाटा होता. जमीन नाही, पैसा नाही, देव. We are Levites. आम्ही लेवी आहोत. We are the priests of God. आम्ही देवाचे याजक You आहोत. are our portion. तूच आमचा वाटा You आहेस. are our portion. तूच आमचा वाटा And we thank you with that portion. आणि तो वाटा घेऊन तुला घेऊन आम्ही धन्यवाद We देतो say तुला. thank you, Jesus. तुला धन्यवाद म्हणतो येशू. You bless the people तू now. आता लोकांना आशीर्वाद दे. Let your hand come upon their lives. तुझे हात त्यांच्या जीवनावर येऊ दे. You have revealed your word to them. तुझं वचन तू त्यांना प्रगट केलं. Now bless them through this word. या शब्दाद्वारे त्यांना आशीर्वादित Let कर. blessings fall upon each one of them. आशीर्वाद प्रत्येकावर पडू दे. Let your grace and mercy be their portion tonight. तुझी कृपा तुझी दया आज त्यांचा वाटा बनू दे. Those who need healing, heal them. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. There are people who are ready to give up. काही लोक अगदी हताश व्हायच्या बेतात Strengthen them, Lord. त्यांना शक्ती दे. You said through Isaiah, तू म्हटला यशयाद्वारे comfort, comfort, comfort
my people. सांत्वन सांत्वन माझ्या लोकांचं सांत्वन कर. Comfort my people. माझ्या लोकांना दिलासा दे. Oh God, प्रभू let your word comfort the people तुझा शब्द लोकांचं सांत्वन करू that दे they will know की त्यांना कळावं they don't have to give up. त्यांनी असं हताश व्हायचं That नाही. God is with them. देव त्यांच्या बरोबर आहे. That good things are on the way चांगल्या गोष्टी येत आहेत and they are coming येत आहेत and they are coming. येत आहे. Not because of our works, आमच्या कामांमुळे नाही but because of the grace and mercy of God. देवाच्या कृपेमुळे आणि दयेमुळे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात Be आशीर्वाद. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वाद. Have a positive thought. सकारात्मक विचार करा. What did happen now will happen tomorrow. की आज जे झालं नाही ते उद्या होईल. It is going to happen होणारच. because you are God's children. कारण तुम्ही देवाची मुलं God आहात. is not going to leave you on the way. देव तुम्हाला रस्त्यात सोडणार नाही. He who has begun a good work will complete it. ज्याने चांगलं कार्य सुरू केलंय तो पूर्ण करून राहील. He who held your hand to take you further will not leave you halfway. देवानं तुमचा हात धरलाय पुढे न्यायला तो मध्ये सोडणार नाही. He held your hand the day you were born again. ज्या दिवशी तुझा नवीन जन्म झाला देवाने तुझा हात धरला. Will he leave you halfway? तो अर्ध्या रस्त्यात तुला सोडेल का? No, he will not leave you तो halfway. कधीही तुला अर्ध्या रस्त्यात सोडणार He नाही. will perform his goodness towards you. तू त्याचा चांगुलपणा तुझ्या जीवनात तो करूनच So be दाखवेल. of good cheer म्हणून आनंदाने राहा and say thank you, Jesus. आणि नेहमी म्हणा धन्यवाद Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, Jesus. धन्यवाद Praise God. हालेलुया.